नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आम्ही मस्त आहोत. तर चला, आज मी दुपारपासून ब्लॉग बनवत आहे. तर स्वागत आहे आपल्या मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आत्ता मी दुपारनंतर म्हणजे आज माझे कपडे धुवून झालेले होते, ते वाळत टाकले आणि मग जे आणलेले कपडे आहेत ते पटपट घडा करून घेत होते. तसंही पावसाची ये जा सुरूच होती. आज जरा संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच बनवत होते, कारण मुलाचा अभ्यास घ्यायचा होता. त्याच्या एक्झाम जवळ आल्यात ना. मग म्हणलं की चला पटापट आवरूयात आणि ते तुमच्याबरोबर शेअर करूयात. तसंही मी संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं नव्हतं. तर मी पटपट सगळा गॅसकट्टा स्वच्छ करून घेतला. तसंही आपण स्वयंपाक झाला की गॅसकट्टा स्वच्छ करून घेतोच. पण ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना अनुभव असेलच याचा, की सतत काहीतरी घेतलं की सांडासांड होते. थोडंफार इकडं तिकडं सांडलं जातं. तर मग त्यासाठी मी सगळं पुसून घेतलं आणि मग संध्याकाळी कुकर लावायला घेतला. तर तसा संध्याकाळी स्वयंपाक फारसा लागत नाही, पण आपल्याला कसं आपण जर एकट्या घरात असू तर मग आपल्याला सगळं स्वयंपाकाचं वेळेवर नियोजन करायला पाहिजे. आणि तसं पण की जर मुलांची लवकर स्कूल असेल, मॉर्निंग स्कूल असेल, तर आपल्याला संध्याकाळचं रुटीन जर लवकर असेल आपलं तरच ते बेटर ठरतं. तर आपली सकाळी घाई गडबड होत नाही आणि संध्याकाळची पण सगळी कामं आपली आवरून होतात. तसंही माझ्याकडं भांडी घासायला पण बाई नाही आहे. सगळी कामं मी घरातच करते. अगदी फरशी, भांडी ती सगळी कामं घरातच करते. तर त्यामुळं मग ते नियोजन केलेलं जास्त बेटर ठरतं माझ्यासाठी. त्यामुळं मी संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा लवकरच आवरून घेते. तर इथे माझा कुकर लावून झालेला आहे आणि मग इथे मी भाकरी करायला घेतलेल्या आहेत. मग पटपट भाकरी करून घेतलं की मग आज माझी भाजी निवडून झालेली नव्हती. मग मला भाजी निवडून परत भाजी बनवायची होती आणि तसंही सकाळची आमटी राहिलेलीच होती. आणि हे बनवत असताना मुलांचं पण चाललं होतं इकडून तिकडून खुडबुड की त्यांचं स्कूलमध्ये काय झालं, त्यांच्या मित्रांसोबत काय गमती-जमती झाल्या, हे मुलांचं सांगायचं सुरूच होतं. तर आपल्या गृहिणींना नेहमीच असं होतं की आपण घरी असतो. हे करत करत आपण खूप आळसात राहतो. पण घरातसुद्धा किती कामं असतात हे आपल्याला विचार केला तर लक्षात येतं आणि खूप वेळा आपण बोर झाल्यामुळं किंवा आपण आळस केल्यामुळं खूप सारी कामं तशीच राहून जातात आणि मग एकदमच सगळ्या कामाचा लोड येतो. मग त्यापेक्षा आपण जर पटपट आपली रेग्युलर कामं जर आवरून घेतली तर बाकीची कामं करायला वेळ लागत नाही आणि आपण एक्स्ट्रा कितीतरी कामं करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. तर मला मुलांचा अभ्यास घ्यायचा होता. तसंही मुलांना क्लास लावलेला नाही, त्यामुळं मग अभ्यास मीच घेते. मग स्वयंपाक जर पटपट आवरला तर त्यांनाही वेळ देता येतो. मी जरी किचनमध्येच बसले, किचनमधल्या कामात जर अडकून राहिले, तर मग मात्र मुलांचा अभ्यास राहून जातो. तर आता इथे माझं भाकरी करून झालेल्या आहेत आणि मी लगेचच कपडा फिरवून सगळं स्वच्छ करून घेत आहे आणि इथं मी भांडी साठवून ठेवत आहे. कारण माझी भाजी निवडून झालं, स्वयंपाक सगळा बनवून झाला, की लगेचच भांडी घासून घ्यायची. म्हणजे 7 ते 7:30 स्वयंपाक आणि भांडी सगळं आवरून होतं. मग त्यानंतर फक्त जेवण आणि जेवणाची भांडी एवढं शिल्लक राहतात आणि तेही तसं तेवढी भांडी घासायला काही फारसा वेळ लागत नाही. मग हे आत्ता मी तुम्हाला बोलतच माझ्या भाकरी झालेल्या आहेत बनवून आणि इथे आता मी लाल माठ घेतलेला आहे. एका बाजूला भाकरी भाजती आहे आणि एका बाजूला लाल माठ मी आत्ता निवडून घेत आहे. तर पटपट आज मी उभा राहूनच भाजी निवडत आहे. कारण मला घाई होती. तसा वेळ भरपूर होता, पण मला पटपट इथली कामं आवरायची होती. किचनमधली एकदा कामं आवरली, की मग टेन्शन राहत नाही. इकडे मुलांचं आत्ता झाल्यानंतर मग त्यांच्यासाठी मी चहा ओतून घेतला आणि 2 ब्रेड शिल्लक ठेवलेले होते. तर मग तेही त्यांना दिले. चला मी देऊन आले ते आणि इकडं नंतर माझी भाजीही निवडून झाली आहे. तर चला आता ही भाजी पाण्यामध्ये घालून घेते. आता मी इकडे लसूण काढेपर्यंत इकडे माझी भाजी पण पाण्यामध्ये छान माती निघून जाते आणि इकडे बाहेरचं शूट बघू शकताय की पावसामुळं सगळी फुलं खाली पडलेली होती आणि इथे आता माझी देवपूजाही झालेली आहे. तर चला तोपर्यंत मी लसूण सोलून घेतला आहे, मिरची काढून घेतली आहे. ह्याची पटपट फोडणी देऊन घेऊयात. हे मस्तपैकी आणि ही लाल माठ भाजी करायला खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी पण असते. अगदी लाल भडक त्याचा रंग येतो. अगदी बीटचा जसा रंग येतो तसा भाजीचा आणि त्याच्या पाण्याचा रंग येतो आणि खायला मस्त असते.
आणि करायलाही सोपी असते. पण कुठल्याही पालेभाज्याची अट इतकीच असते की आपण त्या निवडल्यानंतर मी कमीत कमी 10 ते 15 मिनिट ती पाण्यात घालून ठेवते. म्हणजे त्याच्या पानांना जी माती लागलेली असते, जी पटकन धुवून निघत नाही किंवा चांगली चिकटून राहिलेली असते, तर ती सगळी माती पाण्यामध्ये निघून जाते. म्हणून 10 मिनिट जर प्रत्येक भाज्या तुम्हीही तसंच करू शकता की 10 मिनिट जर पाण्यामध्ये भाज्या घालून ठेवल्या तर सगळी माती निघते. आता इथे माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे. तशी माझी आमटी सकाळचीच होती, त्यामुळं मी आमटी काही बनवली नाही आणि भातही बनवून ठेवला होता. तर मग ते दोन्ही शिल्लक असल्यामुळं माझी आज भाकरी आणि भाजी इतकंच होतं. तर चला मग मी आज दुपारपासून मुलांचे जे डबे होते ते चहाची भांडी प्लस आत्ताची स्वयंपाकाची भांडी, इतकी सगळी भांडी आता मी पटपट घासून घेते. आणि आत्ताच माझं देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मी फोडणी घातली. म्हणजे साधारण आता 6:15 वाजले असतील. 6:15 वाजता मी पटपट सगळी भांडीही घासून घेते. म्हणजे साधारण माझं 8पर्यंत हे सगळं आवरून होणार आहे. आणि त्यानंतर मग मी मुलाचा अभ्यास घेणार आहे. तर बायकांचं असंच असतं ना, नियोजन केलं तर खूप छान सगळं मॅनेज करता येतं. म्हणजे आपण घरी असतो, अगदी नोकरी करणाऱ्या बायका आहेत, त्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगनी करतात. पण आपण घरी राहणाऱ्या बायका, जे गृहिणी आपण समजतो, तर आपलं कसं प्लॅनिंग व्यवस्थित असेल तरच आपण छान असं नियोजन करू शकतो. आणि आपल्याला खूप सारी कामं करता येऊ शकतात. फक्त आपण आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि आपण प्लॅन केले पाहिजे. तर चला, माझी एवढी पटपट भांडी घासून सगळी झालेली आहेत. त्याच्याबरोबरच मी पाण्याचा हंडाही घासून घेतलेला आहे स्वच्छ आणि नितळत ठेवलेला आहे. त्याचबरोबर आता माझं बेसिनही घासून झालेलं आहे. आणि त्यानंतर आता मला पाणी भरून घ्यायचं आहे, जे की मी दुसऱ्या भांड्यामध्ये आज दुपारी भरून ठेवलं होतं. त्यामध्ये थोडंसं तुरटी फिरवून ठेवते, जेणेकरून आता पावसाळ्यामध्ये जो गाळ येतो तो खाली बसला जातो. त्यानंतर मग आता हे पाणी आहे ते मी स्वयंपाकासाठी भरून ठेवलेलं आहे. आणि ती कळशी ही बाकीची धुवून स्वच्छ करून ठेवते. चला, ओके, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.